नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा व विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती खाकी सिरीज म्हणून एक सिरीज सुरू केलेली आहे. पोलीस भरती संदर्भातील मागील प्रश्नपत्रिका या यूट्यूब चॅनलवरती आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 2 आहे सरदार पटेल, पर्याय क्रमांक 3 आहे प्रतापसिंह कॅरो, पर्याय क्रमांक 4 आहे यशवंतराव चव्हाण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरदार पटेल. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल हे होते. आपला पुढील प्रश्न आहे, डेसिबल हे डॅश डॅश मोजण्याचे एकक आहे. डेसिबल पर्याय क्रमांक 1 आहे आवाजाची तीव्रता, पर्याय क्रमांक 2 आहे अंतर, पर्याय क्रमांक 3 आहे उष्णता, पर्याय क्रमांक 4 आहे विद्युत प्रवाह. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आवाजाची तीव्रता. आपला पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? पर्याय क्रमांक 1 आहे औरंगाबाद, पर्याय क्रमांक 2 आहे नागपूर, पर्याय क्रमांक 3 आहे पुणे, पर्याय क्रमांक 4 आहे नाशिक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. आपला पुढील प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे न्यायमूर्ती गोखले, पर्याय क्रमांक 2 आहे न्यायमूर्ती रानडे, पर्याय क्रमांक 3 आहे महात्मा फुले, पर्याय क्रमांक 4 आहे वीरा शिंदे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले. आपला पुढील प्रश्न आहे, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे लोकसभा, पर्याय क्रमांक 2 आहे राज्यसभा, पर्याय क्रमांक 3 आहे विधानसभा, पर्याय क्रमांक 4 आहे विधान परिषद. तर संसदेचे कायमस्वरूपी सभागृह हे राज्यसभा हे आहे. आपला पुढील प्रश्न आहे, तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे निकोटीन, पर्याय क्रमांक 2 आहे टॅनिन, पर्याय क्रमांक 3 आहे सायकोसिन, पर्याय क्रमांक 4 आहे कायथिन. तर याचं योग्य उत्तर आहे निकोटीन. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. आपला पुढील प्रश्न आहे, एड्स हा रोग कशामुळे होतो? पर्याय क्रमांक 1 आहे विषाणू, पर्याय क्रमांक 2 आहे जीवाणू, पर्याय क्रमांक 3 आहे अमिबा, पर्याय क्रमांक 4 आहे फंग्स. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विषाणू. आपला पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे नागपूर, पर्याय क्रमांक 2 आहे अकोला, पर्याय क्रमांक 3 आहे नाशिक, पर्याय क्रमांक 4 आहे मुंबई. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक. आपला पुढील प्रश्न आहे, भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2 आहे गृहमंत्री, पर्याय क्रमांक 3 आहे संरक्षण मंत्री, पर्याय क्रमांक 4 आहे पंतप्रधान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर आहेत. आपला पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे 4 मे, पर्याय क्रमांक 2 आहे 1 मे, पर्याय क्रमांक 3 आहे 2 मे, पर्याय क्रमांक 4 आहे 3 मे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 मे. आपला पुढील प्रश्न आहे, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 आहे खेळ, पर्याय क्रमांक 2 आहे कृषी, पर्याय क्रमांक 3 आहे अंतरिक्ष, पर्याय क्रमांक 4 आहे राजनीती. तर इस्रो ही संस्था अंतरिक्ष यशाशी संबंधित आहे. अंतरिक्ष म्हणजे वैज्ञानिक ही एक संस्था आहे. आपला पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा अझल नशाह कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अझल नशाह पर्याय क्रमांक 1 आहे क्रिकेट, पर्याय क्रमांक 2 आहे फुटबॉल, पर्याय क्रमांक 3 आहे बॅडमिंटन, पर्याय क्रमांक 4 आहे हॉकी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हॉकी. आपला पुढील प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 आहे C-16, पर्याय क्रमांक 2 आहे SAG, पर्याय क्रमांक 3 आहे SRG, पर्याय क्रमांक 4 आहे LKM. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 C-16. आपला पुढील प्रश्न आहे, 1 किलोबाईट म्हणजे किती? पर्याय क्रमांक 1 आहे 1000 बाईट, पर्याय क्रमांक 2 आहे 1024 बाईट, पर्याय क्रमांक 3 आहे 1036 बाईट, पर्याय क्रमांक 4 आहे 1012 बाईट. 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. आपला पुढील प्रश्न आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे?
पर्याय क्रमांक 1 आहे बंगळूर, पर्याय क्रमांक 2 आहे हैदराबाद, पर्याय क्रमांक 3 आहे मुंबई, पर्याय क्रमांक 4 आहे पुणे. तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे मुंबई या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. आपला पुढील प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 आहे मंगळ, पर्याय क्रमांक 2 आहे पृथ्वी, पर्याय क्रमांक 3 आहे शुक्र, पर्याय क्रमांक 4 आहे बुध. तर सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह हा बुध आहे. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा.